नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती शिपाई पदासाठी 7वीची मार्कशीट कंपल्सरी आहे का? जर नसेल तर काय आणि असेल तर काय? कारण की आजचा रिझल्ट तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे की 7वी नंतर पुढे त्यांनी 8वी 9वी 10वी, काही जणांचा डिप्लोमा ITI आणि काही जणांचं 12वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालंय. त्यामुळे खूप विद्यार्थ्यांकडे 7वीची जी मार्कशीट आहे ती आता सध्याला अवेलेबल नाही. मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये याचा तुमच्या निकालावर काही इम्पॅक्ट पडू शकतो का? त्याच्यावर तुमचा जर असा प्रॉब्लेम असेल तर सोल्युशन आपण देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, सर्व गोष्टी तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येतील. मित्रांनो लक्षात घ्या, सर्वप्रथम तर 7वी मार्कशीट लागेल का नसेल तर का, हा खूप जणांचा प्रश्न आहे. कारण पुढील शिक्षण झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना त्यामध्ये एक ऑप्शन होता की 7वीचे तुमचं शिपाईची रिक्वायरमेंट कमीत कमी 7वी पास होती. त्यापुढे जरी असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु कमीत कमी 7वी पास होती. त्यावेळेस तुम्ही 7वीला त्या ठिकाणी नाही केलेलं होतं. खूप जणांचा हा प्रश्न आहे, कालच्या व्हिडिओमध्ये खूप जणांनी विचारलेला, लक्षात घ्या. मग पुढे आता तुम्ही जर नाही केले आहे, मग आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 7वीची मार्कशीट आहे ती तर कंपल्सरी लागणार आहे. नसेल तर कुठून काढायची? सर्वप्रथम लक्षात घ्या, जर तुमचं पुढचं शिक्षण झालं असेल 7वी नंतर 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत, जर 7वीची मार्कशीट तुमच्याकडे अवेलेबलच नसेल तर सोल्युशन त्याच्यावरती असं आहे की तुमचं 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन त्याची मार्कशीट तुम्ही सर्वसाधारणपणे सोबत ठेवायची. फिनिश, इथंच तुमचा विषय संपतो. परंतु ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये काय आहे मित्रांनो, सर्व डॉक्युमेंट म्हणजे 7वीची सुद्धा मार्कशीट लागणार आहे. याकरता की तुमचं पुढील जरी शिक्षण झालं असेल तरी तुम्हाला पुढील मार्कशीट मिळालेल्या असतील. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही जर 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल, याचा अर्थ असा की तुम्ही 7वी साधारणपणे उत्तीर्ण आहात, त्या वेळेसच तुम्हाला पुढील शिक्षणाला प्रवेश मिळाला आहे याचा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. परंतु जर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागलीच, तुमच्याकडे नाहीये, मग करायचं काय? तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकला आहात त्या शाळेतील, लवकर वेळ आहे अजून तुमच्याकडे, लवकर जायचं आहे. तेथील प्राध्यापकांना एक ऑफिशियली लेटर लिहायचं आहे की मी मुंबई हायकोर्ट भरतीला फॉर्म भरलेला होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस 7वीचं मार्कशीट त्या ठिकाणी कंपल्सरी आहे. फॉर्म कसा भरायचा किंवा पत्र कसं लिहायचं कोणाला उमगत नसेल तर कमेंट करा, लेटर म्हणून फक्त तुम्हाला सगळा फॉर्मॅट तुमच्यापर्यंत येऊन जाईल. मित्रांनो लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, पत्र लिहायचं आहे आणि पत्राच्या अगेन्स्ट मुख्याध्यापकाला किंवा तेथील व्यवस्थापकाला विनंती करायची आहे की मला या कारणासाठी शाळेतून 7वी 5ची मार्कशीट जी उत्तीर्ण आहे ती मला मिळण्याबाबत, तर तुम्हाला ती काही दिवसामध्ये मिळू शकते. किंवा त्याचा अल्टरनेट पर्याय काय आहे मित्रांनो, डुप्लिकेट मार्कशीट किंवा प्रमाणपत्र. शाळेमध्ये जर रेकॉर्डला ती अवेलेबल नसेल तर डुप्लिकेट मार्कशीट त्या ठिकाणी तुम्ही काढू शकता. किंवा शाळेमध्ये प्राथमिक वर्गामध्ये असताना आपल्याला एक प्रमाणपत्र दिले जाते की 5वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, 6वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, 7वी 8वी 9वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. हे जे प्रमाणपत्र असतं मित्रांनो, हे तुमचं प्रमाणपत्र या ठिकाणी उपयोगी पडू शकते, लक्षात घ्या. म्हणून लवकरात लवकर अर्ज करायचंय शाळेतील मुख्याध्यापकांना, तेथील व्यवस्थापकाला. आणि 7वीची डुप्लिकेट मार्कशीट किंवा जर ओरिजिनल अवेलेबल असेल शाळेच्या रेकॉर्डला किंवा प्रमाणपत्र मार्कशीट म्हणजे तुम्ही 7वी उत्तीर्ण झालात हे जर मिळालं तर बेटर आहे. परंतु आता प्रश्न परत तिथेच येतो गोल फिरून की मित्रांनो, जर तुम्ही पुढील शिक्षण असेल 7वीच्या पुढील 10वी, तर मग तेच फक्त मार्कशीट असेल किंवा 10वी 12वी ग्रॅज्युएशनच मार्कशीट असेल, 7वीचं नसेल तर काय? लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तेथील अधिकारी जर तुम्ही उत्तीर्ण आणि फिट आहात असं समाधानकारक त्यांना जर वाटलं तर मे बी तुम्हाला 7वीची मार्कशीटची आवश्यकता नाही. परंतु त्या ठिकाणी रिस्क घेण्यात कुठलीच मजा किंवा कुठलाच अर्थ नाही. 7वीचं पाहिजे तर पाहिजे. भाई ने बोला चाहिए तो चाहिए, सेम उसी प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे मार्कशीट अवेलेबल करून घ्यायचं आहे. अजून वेळ गेलेली नाही मित्रांनो. दुसरा पॉइंट या ठिकाणी सर्वात महत्वाचा, मार्क्स मायनस होतात का? आता खूप ठिकाणी अफवा पसरत आहे, जर 7वीची मार्कशीट नसेल
तर तर काय होतं की तुमच्या जो काही मेरिट लिस्ट आहे त्याच्यामधून तुमचे काही मार्क्स वगळण्यात येणार आहेत. ही अफवा तुम्हीही ऐकली असेल किंवा पाहिली असेल इतरत्र सोशल मीडियावर किंवा व्हॉटएव्हर कुठेही तुम्ही पाहिली असेल. जर गोष्ट खरी ठरली तर ज्यांचं सिलेक्शन चान्स आहे त्यांचा सुद्धा इथे ड्रॉप होऊ शकतो, त्यांचं रिजेक्शन होऊ शकतं, ही जर अफवा खरी ठरली तर. परंतु ऑफिशियल नोटिफिकेशन जर तुम्ही व्यवस्थितरित्या चेक केलं, जर तुमच्याकडे 7वीची मार्कशीट असेल आणि पुढील शिक्षणाची जसं की तुम्ही 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन बेसवर पदासाठी फॉर्म भरलेला असेल त्या मार्कशीट सर्व असतील तर आणि 7वीचं सुद्धा असेल तर सध्या तरी मिळालेल्या अपडेटनुसार किंवा माहितीनुसार तुमचे कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी मार्क्स मायनस केले जात नाहीत, म्हणजे वजा केले जात नाहीत मित्रांनो. तसा शासकीय नोकरीमध्ये कोणालाच अधिकार नसतो की तुमची डायरेक्टली मार्कशीट एखादं डॉक्युमेंट कमी आहे म्हणून त्याच्यावर तुमचे मार्क्स वगळण्यात येतील. मार्क्स वगळूही शकतात पण केव्हा, तसं नोटिफिकेशन मध्ये क्लिअर कट आणि स्पष्टपणे नमूद केलेलं जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना तो पूर्ण अधिकार राखून ठेवलेला असतो, लक्षात घ्या. म्हणून सध्या जे अफवा पसरत आहे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका. जर पुढची अपडेट आलं की खरंच मार्क्स मायनस होतील, त्याला काय ऑप्शनल पर्याय आहे ते सुद्धा आपण अल्टिमेटली फाइंड आउट करून तुमच्यापर्यंत सोल्युशन नक्की देऊ. म्हणून तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल, खूप उपयोगी माहिती देत असतो आपण, त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचे जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर मिळेल आणि तुमचं करिअरला थोडीस एक पुश पॉइंट आपल्याकडून मिळण्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो. ठीक आहे, तिसरा पॉइंट आहे विद्यार्थ्यांच्या मोठ्या चुका फॉर्म भरताना सुद्धा केल्या आहेत आणि इथून पुढेही करू शकतात. आता कुठल्या चुका टाळायच्या तर त्या सर्वप्रथम लक्षात घ्या. विद्यार्थ्यांनी काय केलं होतं फॉर्म भरताना, मित्राचे ऐकून किंवा इतरत्र कोणाचे ऐकून किंवा त्यावेळेस तशी समज आली नाही किंवा अनाभावतेने ह्या गोष्टी चूक झाली आहे की 7वीच वगळता पुढील मार्कशीट वरती टिक करून पुढील शिक्षणावरती टिक करून 7वीचा फॉर्म भरला होता. त्याच्यानंतर या ठिकाणी दुसरी मोठी चूक काय आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सर्व डॉक्युमेंट रेडी न ठेवणे. लक्षात घ्या, तुम्हाला जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जी डेट दिली, जी वेळ दिला, जो टाइम दिला, त्या टाइम मध्ये, वेळेमध्ये आणि त्या डेट मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहणं बंधनकारक आहे. जर असे नाही केलं तर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव येऊन सुद्धा DV ला जर तुम्ही उपस्थित नाही राहिलात तर तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. तिथे होल्ड किंवा तुम्हाला टाइम देण्यात अजिबात येणार नाही. लक्षात घ्या, सरकारी नोकरीचं भरती सुरू आहे त्याच्यामुळे प्रायव्हेट सारखं इथे ऍडजस्टमेंट कोणीही तुम्हाला करून घेणार नाही मित्रांनो. म्हणून ह्या चुका टाळा. सर्वप्रथम हात जोडून विनंती, कारण तुम्ही खूप जास्त मेहनतीने इथपर्यंत पोहोचलात. फक्त छोट्या छोट्या चुका ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या काही जे विद्यार्थी कोणी असो त्या ज्या चुका करतात त्याला थोडस टाळा मित्रांनो. आता मित्रांनो पुढील पॉइंट कडे बोलूया. चौथा पॉइंट आहे काय सोबत घेऊन जावे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणखी तुम्हाला कालच व्हिडिओ बनवला होता की सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितले होते. शिपाई पदासाठी, ड्रायव्हर पदासाठी आणि लिपिक म्हणजे क्लर्क पदासाठी सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत. आणखी जर कोणाला माहित नसेल तर 1 मिनिटाच्या आत सांगून देतो. आता विषय आहे आपला शिपाई पदासाठी, म्हणून त्याची सर्व डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतो. 7वीचं मार्कशीट जर असेल, जर नसेल तर काढून घ्या. कशा पद्धतीने सांगितलंय प्रोसेस, नसेल तरी जास्त इश्यू येणार नाही, परंतु 99.9 जे ओरिजिनल आहे ते सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, म्हणजे तुमचं क्लिअर कट सिलेक्शन त्या ठिकाणी फिक्स होईल. 7वी 10वी 12वी जसं तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा कशा रिलेटेड पोस्ट म्हणजे शिक्षणावर फॉर्म भरला होता त्याचे सर्व मार्कशीट अवेलेबल. शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी तुम्हाला लागेल मित्रांनो. तुमचं आयडेंटिटी कार्ड म्हणून आधार आणि पॅन कार्ड कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर लागू असल्यास, तुम्ही कास्ट मधून असाल तर तुम्ही त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड लागणार आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन प्रिंट, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस ती ऍप्लिकेशन फॉर्म येत असतो प्रिंट, त्याची ओरिजिनल एक कलर झेरॉक्स प्रिंट काढून घ्यायची आहे. त्याच्यासोबत तुमचे लेटेस्ट वाले 2 पासपोर्ट साईज फोटो, एक 4 ते 6 किंवा एक बंडलच तुमच्या सोबत ठेवा. पासपोर्ट साईज मुळे जास्त इश्यू येत नाही, परंतु ते कंपल्सरी आहे. मागल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट झालेलं असायला पाहिजे. तुमच्यावर कुठलाही गुन्हा नोंद झालेला नसणे बंधनकारक आहे मित्रांनो.
ठीक आहे, जर गुन्हा नोंद असेल तर या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं आयडेंटिटी कार्ड, नॅशनॅलिटी जे आहे ते लागेल, डोमासाईल वगैरे. सिंपल डॉक्युमेंट्स आहेत, परंतु तुम्हाला वन शॉट मध्ये पाहिजे असतील शिपाई पदासाठी डॉक्युमेंट, तर शिपाई डॉक्युमेंट्स फक्त एवढी कमेंट करा, सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पॉइंट माझ्याकडून तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो मित्रांनो. शिपाई पद असो, तुमचं ड्रायव्हर पद असो किंवा क्लर्क पद असो, एक्झाम सर्वांची झालेली आहे. त्याच्यामुळे मेरिट लिस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या ज्या प्रोसेस आहेत, तुमचा कट ऑफ, सगळ्यात महत्वाचं कट ऑफ वर आत्ताच बोलले चुकीचे, कारण कट ऑफ कितीही लागू शकतो. स्पर्धा खूप टाईट होती, टफ एक्झाम गेलेली आहे. काही जणांना सोपे गेलेले आहे. ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांचं होणार आहे, ज्यांना कॉन्फिडन्स नाही की माझं होऊ शकत नाही, तरी तुम्ही हार मानायची नाही. मेरिट लिस्ट, कट ऑफ आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं तुम्ही अटेंड करायचं, जसं तुमचं लिस्ट मध्ये नाव येईल त्याप्रमाणे. कट ऑफ सुद्धा तुमच्या मनासारखाच लागेल नक्कीच. फक्त तुम्ही एवढं सांगायचं, तुम्ही कुठल्या पदासाठी फॉर्म भरला होता, ड्रायव्हर, क्लर्क की शिपाई. ठीक आहे, कारण खूप जणांना या ठिकाणी स्पर्धा, ही परीक्षा खूप दिवसांनी निघाल्यानंतर खूप जणांना अपेक्षा होती एक सरकारी नोकरी मिळण्याची. हेच ते साधन आहे मुंबई हायकोर्ट भरती, ज्याच्यामध्ये आता थोड्या दिवसामध्ये खूप जणांचं करिअर सेट होणार आहे. आता सर्वात महत्वाचा सल्ला असा माझ्याकडून राहील, फक्त विनंती त्या प्रकारे तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचं करिअर सेट होण्यास नक्की मदत होईल. तर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही टाइमावरच प्रेझेंट राहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं एक माझं सजेशन राहील तुमच्याकडे, एक लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, आता खूप जणांचे प्रश्न असे होते की त्यांचं मार्कशीट बद्दल असतील किंवा कास्ट सर्टिफिकेट असेल, पोलीस व्हेरिफिकेशन असेल किंवा आणखी तुमचे काही डाऊट्स असतील, ते हाईड करून ठेवू नका. रिक्वेस्ट आहे, हाईड अजिबात करून ठेवू नका. कसलाही हलक्यातला हलका, छोट्यातला छोटा प्रॉब्लेम असू द्या, तो तुम्ही शेअर करत राहा, जेणेकरून आपल्याला तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदरच वेळेच त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढायला मदत होईल मित्रांनो, आणि तुमचं सिलेक्शन मध्ये कुठलीच बाधा येणार नाही. ही आपण जर काळजी घेतली तर सिलेक्शन तुमचं या ठिकाणी 100% होणार आहे. सो तिसरा पॉइंट एक सांगू इच्छितो, आणखी मुंबई हायकोर्ट भरतीवर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे आहे त्याचं सुद्धा मला सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर डिटेल अनालिसिस करून प्रॉब्लेम विथ सोल्युशन सांगणार आहोत. त्यामुळे चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून शिपाई पदासाठी 7वी मार्कशीटचा जो प्रॉब्लेम आहे तो सर्व आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.